गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी तुमचा लाडका सचिन निवळकर. तर आता शॉपमध्ये आलो आहे, मगाशीच आलो. नंतर आता जरा विषय झाला यांचा, श्री दीपक देवा की नाही का, आपण जायचे रोयाला ह्याच्या गावी, कोणाच्या देवाच्या गावी. तर बघूया आता. आपण तर काय रेडी नाही, पण आहेत शॉपमध्ये कपडे ठेवलेले, कधी एमर्जन्सीला लागले तर. बघा जॅकेट तर इथंच आहे. हां आलो. हेल्मेट पण इथंच आहे. आपल्या गाड्या बघूया आता काय होते. तर प्लॅन खरोखरच डन झालाय. जातो आता जरा हेल्मेटला हे लावतो गोप्रो. हा बोलणार आहेस ना. माईक लाव. तो तिकडे एक सेटअप, हा इकडे एक सेटअप. फुल धंदा जाम. कडक रे. चांगला आहे. हे लाव. कुठे गेलं ते मीडिया मॉल? देवा कुठे आहे? देवा करंजाडे. देवाला भेटू डायरेक्ट जाऊन. निघाला आता देवासाठी थांबलोय. आणि इथं गोप्रोचा झालाय शॉर्ट, जरा गोप्रोचा अँगल कमी झालाय, म्हणजे जास्तच जरा वरती आहे. डायरेक्ट बाबा जाम गरमी आहे. बाकीचे व्हिडिओ गोप्रोमध्ये बघा. आता झाला सेट. हा बघा, एन्जॉय करायला चाललाय का पोलीस भरतीला चाललाय? या पोलीस भरतीला चाललाय. आपण सकाळी निघूया. हा प्लॅन अचानक भयानक झालेला आहे.
बसलो आता पेनमध्ये लंच ब्रेक. जरा भूक लागली जाम, डोळे पण चुरचुरत आहेत. साप तोपर्यंत आपले हे पण जरा वस्तू पण चार्जिंगला. आणि देवाने लय भारी काम केलंय. पॉवर बँक आणले डायरेक्ट सोलरवाली. आणि हा बघा लांब चाललंय. जेवण आल्यावर सगळ्यात पहिलं आपलं काम एकच असतं, कांदा त्यावरती मस्त लिंबू. ओ दादा, चाट मसाला द्या ना. डायरेक्ट कसं विषय कच्ची. हे करतोय. जेवण झालं, केसा चावायला लागले. आता होतो रेडी, पटकन थांबा. सगळे रेडी. आणले कसले त्याच्यात ब्रश वगैरे. अरे आता चालू. जेवण वगैरे सगळं जेवण झालं. जेवण फुल कडक होतं आणि जाम हेवी होतं. पोपटी बिपटे लावायचे आपल्याला. तर डायरेक्ट पुढे भेटू. दिप्या पण फुल करते. अंकल काय नाही, मीटर दाखव आपला किती झालाय. ये वर्षी हमारे गाड़ी में पेट्रोल पता ही नहीं. बस ह्याची जास्त गेली, सेम गेली. आपले 9 लिटर 8.5 लिटर गेले. 5.5 लिटर मोबाईल 2 कांडा होता आपल्यात नव्हता. तरी पण या रस्त्याला एकच मजा आहे. सांगा काय, ओव्हरटेक करायचा जो फील आहे ना, फील तो सहजासहज इकडेच ह्या पट्ट्यातच येतो. म्हणून इथे आता रस्ते ब्रॉड केलेत, कारण ॲक्सिडेंट पूर्वी खूप व्हायचे. पण जेव्हा पहिले रस्ते होते ना, तेव्हा चालवायला पण मजा यायची. पण चालवण्यापेक्षा त्यापेक्षा जास्त रिस्क होते. हे बघा, हा असं असतं विदाऊट इंडिकेटर, म्हणून ॲक्सिडेंट जास्त व्हायचे. आता तर बघा, समजलं. म्हणून रस्ते मोठे केले. आहे घाट माझा लहानपणीचा खूप फेवरेट. म्हणजे इथं आलो ना की असं वाटायचं की खूप म्हणजे खूप लांब आलो. तेव्हा काय एवढं समजायचं नाही ना. आणि आता 2 तासात माणूस इथं पोचतो. आणि पहिला छोटा पण खूप होता, आता जरा ब्रॉड झाला आहे. खरंच मला खूप अभिमान आहे मी कोकणी असल्याचा. आता थांबलेलो जरा कोलाडला, चाय पियालो, जरा फ्रेश झालो. आता डायरेक्ट देवाच्या गावीच जाऊ, भेटू डायरेक्ट तिकडं. आता बघू काय मध्ये अजून चिकन घ्यायचे, बाकीच्या गोष्टी घ्यायच्या आहेत. बघू, चला.
बोलतो आजी आलोय तर थोडं जरा इंदापूर मध्ये आलोय देवाच्या गावी. देवाचं घर ही देवाची आजी. हे बघा जरा देवा पाणी ते घे. आता इथून आपण चावी घेऊया. चावी घेतली ना की मस्त जाऊन फ्रेश बिश होऊन तिकडे इंदापूरला त्याचं घर आहे तिथे जाऊन मस्त फ्रेश बिश होऊया. पोपटीची तयारी करूया. आणि देवाची मम्मी आली हे बघा. पोचलो देवाच्या घरी. गाड्या केल्या पार्क. जरा आतमध्ये बघा देवाचं घर. आता जरा ना इथं साफसफाई करून घेऊया. आता आपण चाललोय जरा चिकन वालाच्या शेंगा पोपटीचं मटेरियल आणायला. चला आता इंदापूर तुम्हाला इंदापूर सिटी दाखवतो. पण चालेल. आलं लसूण पेस्टची किती वाली आहे? 5 वाले मोठी किती हा द्या ती. ह्याचं पूर्ण टोटल बघा किती झालं. एव्हरेस्टचा मसाला द्या. तंदुरी मसाला. शेंगांना ना शेंगांना फक्त लाल मसाला आणि हळद लावायची. मीठ हळद मसाला नाही लावायचा. मग भांबरुडीचा नाही करायचा. अरे शेंगांना सुहाना खडा मसाला पण त्याच्यामध्ये मग मसाला जाणार कसा सुहानाचा लागणार कशा येड्या. शेंगाचं काय लागत नाही. तिखट मसाला नॉर्मल तो भांबरुडीचा स्मेल. 1 किलो दो. अर्धा मोठा देऊ का बारीक देऊ? मोठा द्या. मोठा खडी खडा मसाला द्या. अर्धाच द्या. आणि हे द्या काय बोलतात त्याला? आपला तिखट मसाला द्या. किती लोक? सगळं एक एक आयटम घेतला. 370. 370. अरे त्यांनी मगाशी काय केलं हे असं बोलले असं ठेवलं 130 रुपये. मी बोललो 100 ग्राम 130 बोललो. 200 ग्रामचा महाग असेल बोललो. वायर किती पाहिजे? 10 किलोमीटर. तिथे गेलो सकाळी आणून दिलं तर चालेल का बोललो. ते नाही बोलले डायरेक्ट भेटतच नाही बोलले. अरे हा तिथून आम्ही निघून गेलो पुढं. हा बोलतो नाही काय आम्ही येडे का निघायला तिथून. मला काय माहिती. बिल्ला बेकार चालले. 10 मीटर बस ना. बस पण तू चल. तुला वायर किती पाहिजे? इथून मुंबईला गेली पाहिजे का वायर? असा ना असा डेंजर आहे ना. हो काका थँक्यू. हा बघा हा रस्ता सरळ जातो खेड चिपळूण आणि हा टुवर्ड्स मुंबई. हा नाही हा पालखीवाला रस्ता आहे. हा टुवर्ड्स तिकडं आहे सांगोला बॉर्डर. हा कसा आहे?
आयटम बघा काय काय आणलंय सगळं मिक्सअपला. आज शेफ चौघजण आहे आम्ही. मी दिप्या, तिथं आम्ही ती लाईट पण लावले रावसवाली. 2 चिल्ली पिल्ली आहेत आमच्याकडे. आता ना आपण जरा मस्त जरा मसाला ना सेट करून टाकूया. प्रोसेस चालू झाली पोपटीची. एवढं सगळं सामान आणलं. काय काय आयटम घेतलाय. आपलं चिकन. थोडा खायचा. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. म्हटलं सकाळी भाई कुठलेच नाहीच होत. दर्दनाक मौत. हा दोन मडके आणि ही स्पेशल डिश आहे एका आमच्यासाठी. आणि ह्याची ऑर्डर घेतली ही आमची हे पाहुणे येतात. गाडी लेट झाली. मडका ठेवलाय. ही आपली स्पेशल डिश चाबूकवाली स्पेशल डिश आणली आहे माहितीये का? काय नाही ते मडक्याच्या आत जाणार आहे. खाचकुजली हाताला नाही लागणार. हे कुठे ठेवलं? ही खाचकुजली आहे ना? नाही रे बाबा, काचकुजली दुसरी आहे. तीच आहे का खवडे भाई मला माहिती आहे यार. खाचकुजली आहे ती खात कुठली घेऊन आलं. हा भाई तिथं होतंय बोलतो हे भाई घे जाळायला. फाटी तर आणले. ओके 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 टाकून दे तिकडं. सगळी घरात उठलेली ना उन्हाची. काढून टाकून देऊ आपण. आणि ह्याला पण बाहेरून हे कर पोपून मातीच हे लाव जरा. गरज नाही.
आतून पेटेल का तो? आता तुला ऊत येईल ना लावायला. अरे ह्याला काय करायचं, ह्याचा विषय वेगळा आहे. खिडक्या उघडल्यात का? हे वरच्या खिडक्या उघडल्यात का? हा मग सगळे मच्छर गायब होतील. हे नको ठेव. नको ठेवू. अरे तो वजन आहे त्याला. मडका पाडेल. ते तिथे जरा लांब ढकल. दिप्या फुल हात खराब बोट भाजलाय. पोपटी तर तिकडे लावली आहे. हा एक स्पेशल आयटम आहे दादा. आज आपण आहे ना जरा ओपन करूया, बघूया कसं झालंय. वाटत तर नाही बघूया. अरे यार वा 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 बघा बादशाह कडक कडक. बरं ठीक आहे चला. 50-50 होता पण आपण अप्रुव्हल घेऊन तुम्हाला 80-20 दिला ना. नाही ते वरचं जे होतं ना तेच होतं. मला पण द्या अर्धा. खोलला हा बघ बंद कर. आपला प्लॅन आलाय बघ. मग आता का संपलं तर पेट्रोल लावून चालत जाईल. एवढं 1 किलोमीटर पण नसेल. भाई आता इंदापूर ओळखीच आहे. सकाळी नेऊ गाडी. एवढ्या थंडीत ना या ढकलत आपण सनसनाटी चाललोय जरा जेवण बिवण बघायला काय भेटतंय का. आता वाजलेत घड्याळ पण एक तर घरी आहे. बघूया आता किती वाजलेत तर मला वाटतं 2 वाजले असतील. आणि थंडी तर एवढी बेकार डायरेक्ट इथं कानात वाजायला लागली थंडी. आणि आपण पोचलो मुंबई गोवा हायवेवर. हा मुंबई गोवा हायवे मगाशी सांगितलेलं ना, इकडे टुवर्ड्स मुंबई आणि हा टुवर्ड्स पनवेल. पनवेल बोलतोय चिपळूण. फिरवायला वाजलेत किती आणि काय चालू आहे. माधुरी किचन चाललंय. काय चाललंय राव. इकडे चाललंय नवीन आयटम बनतोय काहीतरी. कौल चिकन आयटम जुना आहे. पावा सचिन हाय तर कर दही पळे हं? उर्फ दही. आणि आणि तो बघा तिथे बसलाय ना, तो आमचा मेन मुकादम, सगळ्यांचा लीडर सागरे. दाखवतो तुम्हाला बघा जे कौल चिकन जो मेन भावाने आपला भावाचं नाव काय अक्षय, मॅन फ्रॉम इंदापूर. पुढे गाव कोणतं? इंदापूर. प्रॉपर इंदापूर मध्ये भाई आपला भाव. आणि हा बघा विषय बघा याचा धंदा जाम सरकारी. चला अजून झोपूया आणि डायरेक्ट सकाळी उठूया. ऍक्च्युली केस आहेत, तुम्हाला वाटत असेल मी सारखं केसात का हात फिरवतो, तर केस आहेत ना जरा खूप जास्त हाड झालेत, त्यामुळे मी केसात हात फिरवतो. झोपतो, डायरेक्ट सकाळी भेटूया आपण. बाकी हा बघा सिन्सिनाटी, हाच आहे मॅच का मुजरीम. तो पण बोलून झाला ना. आवडा का माहिती आला तेव्हा मी उठलो. आणि हे बघा कोण, इथे देवा आणि इथे दीपक.
चला गुड नाईट. मॉर्निंग डायरेक्ट आपली चायनीजवरूनच झाले. आले चायनीज खायला. त्रिशा आणि आमचे खूप लोक काय जेवण बनवते होते जेवण जेवते. हा बघा मंगूस ए आज आलाय फुल वाव. दादा बोललो काहीतरी स्पेशल बनवा. दादा काय बनवणार आहे आपण आज? काय बनवणार आहे? हा रावसवाला बनवा जरा. चायनीज हे बघा एक्झॅक्ट सुग्रास त्याच्यासमोर मुंबई गोवा हायवेवरच आहे. इंदापूरच्या पुढे ना, इंदापूरच्या पुढे. दादा फुल पावर आहे. हे बघा सगळे पंक्चर झाले पंक्चर. असं गेलाय दादाने फुल कडक. ऑर्डर आली आपली. चला चालू करूया काय? चांगलं टेस्टफुल कसं आहे भाई? बादशाह नाही का? तुम्ही पण या लवकर भेट द्या. त्रिशा चला पॅकअप आता ऑन द वे घरी. घरी आलो, गाडी लावली, श्री गेला घरी. खूप झोपा दिली म्हणून डायरेक्ट बाकी काय दाखवलं नाही.
आता झोपतो. डायरेक्ट पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो.